जय श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अहंकार आणि संस्कार. अहंकारात आणि संस्कारात फरक फक्त इतकाच असतो. नेहमी इतरांना झुकविण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात. मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे. त्यामुळे एकतर यशाचं दार उघडेल, नाहीतर अनुभवाचं. जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जमनाला घालण्यापेक्षा संयमाला शांतीची खुराक घाला. सुविचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जमनाला घाला. मग आयुष्य नावाच्या मैदानात नातं नावाचा खेळ कोणीही उद्ध्वस्त करण्याची हिंमत करणार नाही. सगळं काही विकत घेता येतं, पण कुणाचं मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी आजार बनेल, पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. निवड आपल्या आपल्या सुजाणतेवर अवलंबून आहे. आपल्या आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या की आपण पण आपल्या आयुष्यात कुठंतरी काहीतरी अस्तित्व निर्माण केलं आहे. मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार असते. तिने जे बघितले नाही तेही ती उत्तम रंगवून सांगू शकते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवसंपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. प्रत्येक गोष्ट हृदयाच्या जवळ नसते. जीवन हे दुःखापासून लांब नसते. आपल्या मैत्रीला जपून ठेवा, कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशिबात नसते. जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारं आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते. पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत होते. अहंकारात आणि संस्कारात फरक फक्त इतकाच असतो. नेहमी इतरांना झुकविण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे होय. दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात.
स्वतःची तुलना इतरांशी अजिबात नसावी, नाहीतर तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक असणार. मग करायचं असेल तर थोडं जगा वेगळं. नात्याच्या दरवाजावर अधूनमधून टकटक करत राहायला हवे. भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव तरी शाबूत राहते. जीवनामध्ये 2 गोष्टींचे मोजमाप करणे थांबवायला हवे, स्वतःचे दुःख आणि इतरांचा आनंद. मग पहा जीवन कसे सोपे होईल. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडवल्याशिवाय पुढचा श्वास घेता येते नाही. ह्या जगात चपलेसारखं दुसरं कोणतीच जोडी नाही. एक गेलं तर दुसऱ्याचंही जीवन संपत असतं. जय जय रामकृष्ण हरी. आपल्या जिवलग व्यक्तींची आठवणी, आभास, वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्यांचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणू नका, त्यापेक्षा मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. नको त्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड लोकांपासून दूर राहा. अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा व सतर्क राहा. श्री स्वामी समर्थ.